सभापती महोदय, मी महाराष्ट्रासाठी एक म्हणणं त्या ठिकाणी मांडतोय। पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत, वैतरणा, उल्हास, समुद्रातनं ज्या नद्या वाहून जातात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी सप्टेंबर 2024 मध्ये पाणी वळवण्यासाठीच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली। सभापती महोदय, या प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास 55 टीएमसी पाणी आणण्याच्या दृष्टीनं सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सरकारनं ठेवलेलं आहे आणि ह्या प्रकल्पासाठी साधारणतः 70,000 कोटी रुपयाची गरज असून मला वाटते ते जर पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर साधारणतः 70 टीएमसी पाणी ही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि महाराष्ट्रासाठी नदीजोड प्रकल्पाची का आवश्यकता आहे? नारपार असेल, अंबिका असेल, औरंगा असेल, दमनगंगा, वैतरणा, उल्हास यासारख्या नद्याच्या खोऱ्यातील जे अतिरिक्त पाणी आहे, जी गोदावरी खोऱ्यातील कोरडवाहू भागामध्ये जर आपण त्या ठिकाणी वळवलं तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय आणि त्याला मुबलक प्रमाणात शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला तिची शेती ही फायद्याची त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेऊन त्याचा प्रपंच त्या ठिकाणी करता येईल।